हॅलो फ्रेंड्स, सो आज आम्ही जात आहोत आदिलच्या बड्डेला. ते जे आम्ही सेलिब्रेट केलं ते मिडनाईट बड्डे सेलिब्रेशन होतं आणि आता आम्ही त्याच्या घरी जात आहोत. हे त्याचं 6 बड्डे सेलिब्रेशन आहे आणि आम्हाला खूप जास्त ट्रॅफिक मिळालं. अगदी अडकलेलो आम्ही आणि त्यांचं तिकडे केक कटिंग झालंसुद्धा. कसं बसं फायनली आम्ही पोहोचलो आणि ह्यांनी खूप छान डेकोरेशन केलं एकदम एंट्रीला आणि आतमध्ये पण खूप सुंदर डेकोरेशन केलं. आणि इथे बघा आदिल एवढा खुश झाला वियाला बघून की बापरे, विया पडणारच होती पण नशीब वाचले दोघंजणं. आणि नंतर विया पण फुल टेन्शनमध्ये की बाबा ह्याला झालं आहे काय. तो जाम खुश झाला विया आली म्हणून. सो विया आल्याच आदिलने पहिलं तिला टॅटू काढायला बसवलं. त्याने पण छान हातावर टॅटू काढला आहे आणि आता विया काढते. इथे डेकोरेशन खूप सुंदर झालं होतं आणि तुम्हाला माहिती आहे इथे आमचे सबस्क्रायबर भेटले आहेत आम्हाला. खूप खुश झालो आम्ही. विया पण खूप खुश झाली की माझे सबस्क्रायबर भेटलेत मम्मा इकडे. सो इथे हे तिघंही आपापले टॅटू दाखवत आहेत आणि इथे डेकोरेशन इतकं सुंदर केलेलं की व्योमला तो खूप आवडला. तर मीही हात साफ करून घेतला. मी आणि श्रुती आम्ही दोघांनी छान टॅटू काढले. नंतर आम्ही जेवायला बसलो. जेवण तर खूप सुंदर होतं. सगळ्यांनी मस्त पोट भरून जेवलेत सगळे. आणि त्यानंतर आम्ही सगळेच निघालो फडके रोडला, कारण दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता. सो त्याच्या आदल्या दिवशीची नाईट बघायला खूप मस्त वाटतं, कारण की सगळीकडे रांगोळी वगैरे काढतात आणि पूर्ण रस्ता पूर्ण सजलेला असतो. हे बघा, ही गर्दी बघून वाटणार नाही की रात्रीचं 1:45 वाजलेत आणि आम्ही तिथे खूप मस्त मजा करत होतो. सगळे रांगोळी बघवते किती सुंदर काढवते. हे आमचं गणपती मंदिर आहे. इथे व्योम थोडा नंतर किरकिर करायला लागला, त्याला झोप यायला लागली म्हणून. खूप सुंदर सुंदर रांगोळी काढले इथे आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आमचा गुढीपाडवा खूप सुंदर जाणार आहे. हे आमचं गणपती मंदिरातले गणपती आहे. आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते. जर तुम्हाला आमचा हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.